गणेश जयंतीला करा हा खास उपाय, दुःख वेदनापासून मिळेल मुक्ती। माघ मासच्या गणेश चतुर्थीच्या दिवशी खूप खास योग आहे। या दिवशी गणपती बाप्पाच्या पूजेबरोबर काही उपाय करणे लाभकारी होतील। गणेश जयंतीच्या दिवशी हे उपाय केले तर सुख समृद्धीची प्राप्ती होईल। पंचांगाच्या अनुसार माघ मासाच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थीचे व्रत केले जाते। असे मानले जाते की या दिवशी भगवान गणेशचा जन्म झाला होता। यामुळे हा दिवस गणेश जयंतीच्या रूपात साजरा केला जातो। गणेश चतुर्थीला गणेश जयंती, माघी गणेशोत्सव, माघ विनायक चतुर्थी, वरद चतुर्थी व वरद तिलकुंज चतुर्थीच्या नावाने पण ओळखले जाते। आज भगवान गणेशाची विधिवत पूजा करण्यासोबतच काही ज्योतिष संबंधी उपाय करू शकतो। हे उपाय केल्याने दुःख, वेदना, स्वास्थ्य, आर्थिक स्थिती संबंधी समस्यापासून मुक्ती मिळते व नोकरी, बिझनेसमध्ये लाभ मिळतो। तर जाणून घेऊया गणेश जयंतीच्या दिवशी कोणते उपाय करावे। गणेश जयंतीला करा हा खास उपाय, करा याचे दान। 1. गणेश जयंतीच्या दिवशी हिरव्या रंगाच्या वस्तू बरोबरच गरजूंना वस्त्र, धान्य आदीचे दान करा। असे केल्याने तुमचे थांबलेले काम सुचारू रूपाने सुरू होतील। 2. खिचडीचे दान। भगवान गणेशला प्रसन्न करण्यासाठी गणेश जयंतीच्या दिवशी मुगाच्या डाळीत तांदूळ मिसळून दान करावे। असे केल्याने शुभ फळाची प्राप्ती होते। 3. पक्ष्यांना खाऊ घालणे। गणेश जयंतीच्या दिवशी पक्ष्यांना मुगाची डाळ खाऊ घालणे। असे केल्याने भगवान गणेश अति प्रसन्न होतात। 4. भगवान गणेशला दुर्वा वाहणे। भगवान गणेशला दुर्वा अतिशय प्रिय आहे। गणेश जयंतीच्या दिवशी भगवान गणेशला 11 किंवा 21 जोडी दुर्वा जरूर वाहणे। असे केल्याने जीवनातील प्रत्येक कष्टापासून मुक्ती मिळेल। 5. हळदीचा उपाय। गणेश जयंतीच्या भगवान गणेशला हळदी अर्पण करू शकतो। असे मानले जाते की भगवान गणेशला हळदी वाहल्याने गणपती बाप्पा अति प्रसन्न होतात व सुख समृद्धीचा आशीर्वाद देतात। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कॉमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।